द्या चौथीवाले. वाचा काय आहे? शेजारील आकृतीची परिमिती काढा. शेजारील आकृतीची परिमिती काढा. परिमिती म्हणजे तुम्हाला काय सांगितलं? परिमिती म्हणजे सर्व बाजूची दिलेल्या आकृतीतील सर्व बाजूंची लांबी असते किंवा काय असते, रुंदी असेल लांबी असेल, त्या सर्वांची काय करायची? बेरीज करायची. मग आता ही जी आकृती दिली आहे कुठली आकृती आहे? पतंग आहे, बरोबर आहे. मग आता याचे सूत्र आहे. पतंगाची आकृती आहे. पतंगाची परिमिती काय होती? सूत्र काय आहे? 2 गुणिले लहान बाजू, 2 गुणिले लहान बाजू अधिक 2 गुणिले मोठी बाजू. पतंगामध्ये एक लहान बाजू असते, 2 लहान बाजू असतात. ही लहान बाजू आहे 2 आणि ह्या 2 मोठ्या बाजू आहेत, बरोबर आहे की नाही? मग जर सारख्याच बाजू असतात तर तो पतंग होईल का? नाही. आता सांगा, 2 ला 2 लिहायचं, गुणिले चिन्ह लहान बाजू, लहान इथे बाजू लिहायचं राहिलं, बाजू लिहायचं. लहान बाजू कोणती आहे याच्यामध्ये? हे दोन्ही सारखे म्हणून एक घ्यायचं, 3 सेंटीमीटर. 3 अधिक 2 गुणिले मोठी बाजू 5. चला, बेत्रिक 6 अधिक 10. 6 आणि 10 16 सेंटी. आपल्याला काय दिलेलं आहे? तर सेमी मध्ये दिले म्हणून परिमिती सुद्धा सेमी मध्ये आहे. आलं का? म्हणजे ह्या पतंगाकृती आकृतीची परिमिती किती आली? 16 सेंटीमीटर. परीक्षेमध्ये असं सेम असंच येऊ शकतं उदाहरण, हे माप वेगळे असतील. समजलं का? आणि नाव दिलेले असेल ब क ड असं नाव दिलेलं असेल. समजलं का? याची परिमिती काढताना ते सूत्र वापरायचं. 2 गुणिले लहान बाजू अधिक 2 गुणिले मोठी बाजू. ठीक आहे? चला.